तुम्ही बा कंदिलाबाजी काळजीच करू नका. आम्ही शांताराम भाऊले कोणतीच चालबाजी करू देत नाही. हो, फरार होणं म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीतून हो, सगळ्या चालबाजी हाणून पाळणार आम्ही. तुम्ही म्हणता ना ते डबल म्हणलं बा त्याने डबल. हो, डबल म्हणजे दुप्पटच होती त्याचा अर्थ. मग इतक्या गावाला का घुमवणार आहे का ते शब्दाच्या खेळात नाही. नाही 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 मी आहो ना. हो मी हो सगळे आता आम्ही रात्रभर त्याच्यावर निगराणीच ठेवणार आहोत. फरार कसा होते काय होते हो, सकाळी 7 वाजताच्या आत पैसे वसूल करायचे आपल्याला. हे आपलं टार्गेट. ठीक आहे या तुम्ही आता वावरातून. उशीर झालेला आहे. हे 11 वाजले. ठीक आहे ठेवतो मग. आता कंदिलाबाजी निश्चिंत झाले. आता त्याचं दुखदुख बंद झालं. तिकडे आपले जगन गेला वाटते सांगाले गुंपा मामीजीले. त्यामुळे तिकडे टेन्शन नाही. आता तुम्ही सगळेजण जा आराम करा. आपण उद्या पाहू याच्यावर काय. हो एखादं मन कसं त्याला मन नाही बरोबर नाही ना रात्री जाता. तर आता काय होते सकाळी आपण पाहू. चला मोळा मीटिंग होते. टी व्ही गिवी ते सामान गिमान आलो भाऊ ते उचला आता लवकर घनगडी. चला आता घराकडे. मी काशीनाथ बबनराव रातभर त्याच्याकडे लक्ष केंद्रित करूनच जावा. ठीक आहे या मग. ते सगळं बरोबर आहे शिवलाल भाऊ. पाहून जायचा विषय नाही. हो पाहून जाऊन जाऊन कुठे जाणार आहे. पण मी काय म्हणतो ते म्हणतील बा हरभरा शिकायचा राहिला गहू इकल्यावर देतो. गहू आला की मग म्हणून कापूस इकल्यावर देतो. असं म्हणजे पुढच्या लावणार नाही केलं पाहिजे त्यानं. ते पाहिजे बा तुम्ही. नाही तर सकाळी तसंच होणार आहे शेवटी. ते पैसे काही इतक्या सहजासहजी निघणं नाही गे. ते तर होईलच म्हणा. तेवढं काहीतरी करते नसते. पण आपण त्याच्यात मान्यच नाही व्हायचं ना. कारण की आपण काय केलेलं आहे नगदी पैसे दिले का नाही. मग हो मग आता तयारी ठेवा तुम्ही. पैसे कुठून आणा तिकडे व्याजानं आणा. व्याजानं देणारे कंदिलाबाजी तयारच आहे. लागन तर जर हरभरा ऐकायचं असेल तर उद्याच ट्रॅक्टर भरलं की बिलकुल रवाना करायचं. आजच्या आज काय करायचं ते करा म्हणा. 12 घंट्याच्यात पैसे लागतील ना मला. ते हरभरा ऐका का तिकडे कापूस का बस बाकी काहीच नाही. बस असं कडक जर धोरण ठेवसान तर पैसे निघन आपले. नाही तर आपले पैसे निघणे नाही. कारण की आम्ही मित्रमंडळाचे 10,000 रुपये कंदिलाबाजीचे 10,000 आहेत. आणि आपलं लक्ष्मणरावचे 10,000 आहेत. हो आमच्या मित्रमंडळा मिळून मोठ्या मोठ्या रकमा. आणि गुंपा मावशीची समजा. आणि बाकी चिल्लर चालर 52,000 रुपये जमा आहे त्याच्यापाशी. 1,04,000 उद्या संध्याकाळी 7 वाजेच्या आत आपल्याला पैसे लागन म्हणा. बस क्लिअर मोसम. झालं क्लिअर झाला. जा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आम्ही आहो ना. हो बस नो टेन्शन. बोले का आला वाटते जगन नाही का. हो ना वाढतात बातच पोचते आपल्या गावात नाही का हवेच्या आंधी. काय जमलं म्हणते बा तुमचं आता. जिंकणारच होता ना बाबा. जिंकणारच होता ना. मग भजन कायसाठी केलं आम्ही. मग आपल्या भजनाच्या ते जिंकला. तर म्हणलं आता तुम्ही सांगा हो पैशाचं काय आणि काय नाही. तर तेच म्हणलं डबल पैसे लागतील ना. 10,000 रुपये माय 6,000 मजुराचे 16,000 रुपये 32ची सोय लावा आमची. सांगा आता. अरे आता काय आता देऊ का. आता देऊ. अरे काय तुम्ही का नाही. अरे 32 नाही आपले 52,000 आहेत. हो सगळ्याचे 52,000चे 1,04,000 रुपये उद्या सकाळी आपण बस बा चहा पाणी झालं कीच वाटप करून टाकू. इथंच टेबल मांडतो. सगळ्याचे पैसे जिकडे तिकडे काय करावं लागते कोणाच्या. आपण शर्यत बोललो ना बा. शब्दाला काय राहायचो. दिन तर देऊ बाबा नाही का. मला तर नाही वाटत देतील म्हणून हे पैसे नाही का. हो ना माझ्या काही भरोसा नाही यायचा. काय होते काय माहिती आता. हो पण पाहिजे म्हणलं कसं सकाळी मग अजून मग म्हणसान बाबा असं झालं तर झाला. काही असं नवीन काही आणू नका आता. पटापट पैसे मोकळे करून देऊन द्या. नाही आपल्याला कोणाचे बा हरामाचे पैसेच नाही पाहिजे. आत्मा काय दुखायचा कोणाचा. सगळे पैसे ज्यानं लावले त्याला आपण त्याच्या दुप्पटनं पैसे देऊन देऊ. हो 1,04,000ची तयारी मी सकाळीच ठेवणार आहो. सगळ्याला मी देऊन देणार आहो. सकाळी मी बोलव पैसे देतो सगळ्याला. कुठे दिवस निघाला काय सांगा यावेळेस नाही का. नाही तर पैसे काही काढत नाही लवकर. मजुराचे असतील जरा लय चक्र मारायला लागते. बरं ठीक आहे ना. मग आम्ही सकाळी मग किती वाजता या समजा सगळ्या बायाला म्हणजे कामाला जायच्या आधी सांगा मग. बरं तुम्ही सकाळी म्हणसान तर तुमची जर मजुरी पडत असेल तर मग 1:30 वाजता वावरातून आल्यावर या. नाही तर मग पाहा सकाळी 8 वाजतापासून आपण वाटप सुरू करून देऊ. तुम्ही म्हणसान तो. असं म्हणतं का. जाऊ दे बाबा मजुरी महत्वाची नाही. हे पहिले महत्वाचे पैसे काढून घ्यायला लागेल. हो ना बरं नाही मी काय म्हणतो 8 वाजता चालते. आम्ही उद्याचे दिवस 9 वाजता जाईल मग मजुरीनं. 9 ते 2 देईल लगाचं. ठीक आहे उद्या 8 वाजता येऊन जातो मग आम्ही. हो माणसाला सांगून देता घरच्या आईला. हो कसं काळजी करू नका म्हणा. सकाळी पैसे भेटून देईल म्हणा. हो ठीक आहे चला येतो मग. ओके या मग आता. काय म्हणजे आले का. चला आता झोपा तुम्ही आराम करा आता. काही टेन्शनचं काम राहिलं नाही म्हणलं. हो आलो शांताराम भाऊजी इकडून. नाही तेच म्हणलं बा. हो पाहिजे जरा. हो नाही तर हो रात मोठी भारी आहे बरं हे. हो सकाळी काही सांगता येत नाही. झुंगारा जास्त त्याचं. पाहिजे जरा लक्ष ठेवून राहा रातभर. नाही हे बा काही रात जागाचं काम नाही. शांताराम भाऊन स्पष्ट सांगितलं म्हणते बायाले. हो आम्ही आता चालूच होतो त्याच्या घराकडे. तर बायाचं भजन सुटलं भेटल्या. म्हणे बा त्यानं म्हटलं म्हणजे शांताराम भाऊनं तुमचे पैसे बिलकुल 8 वाजता सगळ्याले दुपटीनं पैसे देऊन देऊ तुम्ही. हो काही आपल्या शब्दाचा खेळ करणं नको. तुमचे पैसे तुम्हाला वापस. दुप्पट ना पण दुप्पट ना. हो तेच म्हणलं. नाही तर आपल्याला वापस असं नाही ना. नाही अरे 1,04,000 रुपयाची तयारी ठेवली म्हणे मी. असंही बोलले म्हणे ते. मग काय सकाळी तुम्ही चहा पिल्याबरोबर या म्हणे वाहन घेऊन जा म्हणे. घरच्या लोकांना सांगा म्हणून सांगितलं त्यानं. मग काही विषय नाही आहे तसा. बरंच बरं आहे म्हणे का. लबाडाचा आवता जेवल्याशिवाय खरं नाही. अरे बा शिवलाल मी काय म्हणतो ना. तुमचे जर पैसे भेटन तर मला म्हणता म्हणला. हो मी बी देवदास सनसन्या नावाचा. हो मी सांगतो जर तुम्हाला पैसा येतला भेटन ना डबल तर राहू द्या. तुमचे निघणं बी कठीण होणार आहे. पाहिजे तुम्ही. मग सोपा नाही ना. शांताराम घनघणे म्हणते त्याले. तुम्हाला सांगतो ना पैसे तुम्हाला भेटणे नाही म्हणजे नाही.
अरे लिहून दिलं ना त्यानं. मग काय तर, आमची नावं लिहिलेली आहे डायरीतनी सगळी. त्याच्यावर डायरी आहे ते. मी पाहिली ना आता रात्री, मी ज्यावेळेस कार्यक्रम होता ना त्याच्या घरून आलो ना पहिले. मग की बा म्हणलं किती रुपये जमा झाले रे, काय झालं रे. 52,000 जमा झाले म्हणे बा. आता कोणाचं तकदीर खुलते काय माहिती, तुम्ही जिंकता का मी जिंकतो. असं म्हणी ना ती. तर मला माहिती आहे ना, त्याच्या उस्ती खाली त्यानं डायरी ठेवलेली आहे. आणि आपण प्रत्यक्ष पुरावा आहे आपल्या पैसे की बा तो पैसे घेतले म्हणून. अरे ते काही असू द्या ना, जमाना तिकडे. तुमचे पैसे निघाल्यावर मला सांगा फक्त, देवदास गड्या हे पाय मी डबल आणले रे बा. मग सरपंच झाले, मी झालं, मुंशीराम भाऊ झाले. मग आम्ही पैसे म्हणजे बा आपण तर लावतच नव्हतो म्हणा. त्याही नाही लावले ना. ते म्हणे ना काही खरं नाही म्हणे याचं. मग मुंशीराम भाऊने पैसे नाही भरले काही. आणि सरपंच समजा, आणि बाकी तर सगळ्यांना भरले सारखेच आहे जवळपास. सगळे हवा तुम्ही. फक्त आता आशेवर राहा. बस आशा कायम ठेवा, बाकी काही नाही. जाऊ दे, असा कसा देत नाही मी. काळी काढीन घेतो त्याले पैसे. जर यावेळेस नाही दिले तर मग 1,000 रुपये घेणार. मला 500 रुपये लावलेले आहे मी. मग सोपं आहे काय ते. काही काळजी करू नको शिवलाल तू. मी नसलं तरी आपले गुंपाबुडी सांगून द्या तुम्ही. मग पैसे कसे नाही निघत. तेच सांगू राहिलं देवदास तुले रस्त्यानं. अरे गुंफा बुडी जोपर्यंत आहे तोपर्यंत एखादाही पैसा भरणार नाही. मग आपण मागं जरी असलो तरी चालते. काहीच टेन्शन नाही. तू पाय उद्या तुला दाखवायला आणीन की पाय बघा पैसे दिले का त्यानं. चला आता मोळा विषय, चला पुढे. आता कसे घराकडे जाऊ म्हणलो, आता फोन आला. बोला. शांतारामची घनगणेश ना, रामपूरहून बोलता ना तुम्ही. बोला ना, नंबर आहे तुमचा माझ्याकडे. बोला. तेच म्हणलं. तर कसं आहे, थोडंसं एक तुम्हाला तकलीफ देतो बा उद्या. उद्या तुम्हाला 6 वाजता रामपूरला यायला लागते. 6 वाजता सकाळी. म्हणजे आता काय झालं बा तिथं, आता नवीन काय झालं उचापटी कामं. काय केलं कोण. नाही कोणं काहीच नाही केलं. फक्त कसं आहे, थोडी म्हणजे अशी आहे, ते कसं फोनवर नाही सांगतात तशा काही गोष्टी. तुम्ही जर सकाळी 6ला आले तर मग कसं सविस्तर बोलता येईल त्या विषयावर. म्हणून म्हणलं थोडासा महत्त्वाचा गंभीर विषय आहे. म्हणून म्हणलं तुम्ही सकाळी या बा. तसं आताच बोला होतो तुम्ही, पण ते थोडंसं आता 11 वाजले, उशीर झाला. थोडं सकाळी जर आले तर बरं होईल. बरं. बाकी विषय आहे काय म्हणलो. म्हणजे गंभीर म्हणजे काय झालं, काय गावात म्हणजे काही असं काही घटना घडली काही. ते कसं सविस्तरच सांगतो तुम्हाला. उद्या सकाळी या ना तुम्ही. जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर या तुम्ही. आज 7च्या आत या, फक्त 7च्या आत. असं म्हणता नाही का. बरं. ठीक आहे. काही हरकत नाही. बरं सकाळी 6:30पर्यंत पोहोचून जातो. मी सांगली सर. ओके. सकाळी या तुम्ही. कोणाला काही सांगू नका असे आले तर. घरापाशी गाडी लावून द्या, सरळ आतमध्ये येऊन जा. मी वाटच पाहिजे तुमच्या. ठीक आहे मग. चालले म्हणाले का ते शांताराम भाऊ तिथे चालले होती. अरे कुठे चालले म्हणलं. सध्या चाललं ते शांताराम भाऊजी पैसे घेते का, डबल पैसे भेटवायला आपले. 1000 2,000 भेटणार तुले. चाललं मग. अरे बाबा तिथे कुठं जाता. तुम्हीच जा बाबा, आपण नाही म्हणलं. तुम्हीच जा बा. जात म्हणजे काऊन जात काऊन नाही म्हणलं. अरे बाबा त्याच्या घरापाशी पोलीसची गाडी आली रे. पोलीस आहे अंदर. पोलीस काय आहे काय माहित बा. घरात अंदर पोलीस होती, गाडी घरापुढे उभी आहे. बाबा पोलीस आहे का. असं काय आलं म्हणा. अरे आले असं काय. मग काय आले म्हणजे आपल्या काय करायला लागते पोलीस आले तर. मी काय करू बा, तुम्ही जा बा. आपण काही आपली काही हिंमत झाली नाही जायची. मी आता नंतर मागू आपण पैसे. पोलीस तर गेल्या. तुम्ही जाऊन पाहा ना काय तरी आहे. चला मी येतोय पळी. कंदीला बाबूजी तुम्ही जा बरं मोठ्या हातानं जरासं. आम्ही बसतो गोळाखाली. बबनराव जा तुम्ही, जा जरासं पाहून या ना काय हरावरा. काय आले पोलिस काय नाही. म्हणजे कसं आहे, काय आहे गडबड समजते आपल्याला. बरं तसं करला गंती नाही का. नेमके आले काय काय सांगा आता. पोलिस नाही का होऊन अचानक काय नाही शिवला काय सांगते बा. मग आता इथंच आता गोष्टी करत बसता का. तिथं जा आता प्रत्यक्ष समजतेस काय झालं काय नाही. जा तिथं. बरोबर जातो आम्ही दोघं तिकडे. चल बबन चला आपण पाहून येऊ. बसा तुम्ही इथं, आलोच मी. चहा पाण्याचा विषय राहू द्या तुम्ही. चहा पोहे नंतर करा. पण विषय काय ते सांगा ना मला पहिले. सकाळी झाकीत उठून आलो ना आम्ही. काय आहे, काय झालं काय. हो ना, चहा तर घ्या तुम्ही. चहा घ्या, नंतर सविस्तर तुम्हाला सगळं सांगतो मी. काही आहे टेन्शन नाही. 2 मिनटं फक्त. आता आहे कंदील बुडा त्या खिडकीतून पाहून राहिला. कायच करा, पोलीसची गाडी आली की पहा. असं आहे. असे आमच्या गावातले लोक. कोणती गाडी येऊ, कायची येऊ इकडे. ते लाईनवाल्याची येऊ का कायची येऊ, कर्ज वसुलीवाली येऊ. बस निरा लोक असे तोंड घालते खिडकीतून. त्याला वाटते काय झालं काय नाही. आलोच मी, त्याला रवाना करतो आणि 2 मिनिटात वापस येतो. वाटच बघायला बाहेर यायची. होना तुला खुणावलं. काय गडबड काय म्हणतो. पोलिस काय आले सकाळी सकाळी. काय राजा तुम्ही नसते ताप आणला माफ होती. मग काय तर ती आपण पैसे लावायचं. आपण शर्यत म्हणलं. तिकडे कोण होतं कंप्लेंट केली. ते खादोडे बहुतेक खादोडेच होते. त्याला म्हणते वार्ता दिली म्हणते कोण होतं की बा रामपुरातील सट्टा चालला म्हणून. या क्रिकेट मॅचमध्ये. तर ते सगळा पैसा शांताराम घनगणेच्या घरी आहे बा. तर ते आले डायरेक्ट सकाळी घरी. आता रातच्यानंच येणार होते म्हणते ते. पण सकाळी झाले बरोबर. तर आता ते म्हणे बा डायरी कुठं आहे. नाव लिहिलेले हे ते पाहून राहिले ते. मॅडम बा काहीच नाही, पैसेच नाही. पण ते आता चेक करून राहिले माझ्या घरात ते आता. तर बॅग तर म्या याच्या खाली ठेवलेली आहे पलंगाखाली. आणि मग ते डायरी जी आहे की नावाची ती आहे उस्तीखाली. अरे बापा म्हणजे त्याच्यासाठी पोलीस आले का. असं म्हणजे घराची झडती चालू आहे नाही. अरे बापा रे ती बॅग जर हाती लागली ते आमची डायरी त्यात नाव यायला आमची तर मग. पण आपण का सट्टा थोडीच खेळलो काही. आपण तर हे शर्यत खेळलो.
ते आपलं कसं साध्या मनानं झालं, पण ते सट्टा म्हणतील त्याले मग. हो, क्रिकेट मॅचवर पैसा लावणे गुन्हा आहे मग. तर त्याच्यात नाही आता आम्हालाच तर म्हणे बाहेर थांबा म्हणे तुम्ही. हो, खोल्या चेक करून राहिले ते. हो, पूर्ण डबे डुबे आता स्वयंपाक खोलीत नाही. हो, काय करता आता, पैसे कुठे पाहून राहिले ते. आणि आपली जर का नावाची डायरी सापडली झाला, वाजला बोजवाराच वाजला. हो, तसं तर मला आता उचलतेच वाटते बहुते. हो, काहून की गाडी आणलेली आहे. हो, आल्या सांगितलं त्यानं. हो, फक्त काही पुरावा सापडू द्या म्हणे, तुम्हाला उचलतो म्हणे आता. हो, मग बाकीचे पाहू म्हणे पुढचे. बापा रे, कसं रे, काय होऊन दे बा आता. हां, आलेलं जांगलट म्हटलं डबल पैसे आता भेटते का. हे तर आता नसती झाली आपल्या भोवती. हो, काय होते काय नाही, फक्त सापडी नाही पाहिजे. तू लवकर घरात जाय, त्या उस्ती खालची ते डायरी आहे की नाही, हो, कुठं तरी लपून ठेव. हो, बुटा गिटात घालून दे. जाय लवकर कर काहीतरी. लवकर पानं घेणं फाडून टाक, नाही तर काहीतरी कर, तोंडात खाऊन टाकले का कागद ते. त्याच कोशिशमध्ये हो मी ते डायरीचं पान फाडून फटकन मी तोंडातच घालतो. हो, म्हणजे ना रहेगा बाजा ना रहेगी बासुरी. नाही तर बस हे बा पुरं गावात अटकणार आहे त्या. हो, सट्टेबाजीमध्ये आणि उद्या पेपरला बिलकुल हेडलाईनच आहे. हो, आता काय होते काय नाही. पाहतो मी बसते का चालता. हो, होतो इकून आणि जातो त्या खोलीत. लवकर द्या म्हणलं. हो ना, पण राजा कोण हे कंप्लीट करणार तुला कोण वाटते. नालाय कोणाचे लोक राजा आपल्या लय सुन्यावर आहेत. पण दुसरं तिसरं कोणीच नाही ना. एक तर हटील्या नाही तर खादोड्या. मग काय तर तेच होते ते. हो, तर त्याने 100% काही ना काहीतरी त्याला सुराग लागला की या गावातली सट्टा चालू आहे बा. केली त्याने कंप्लीट. बरोबर सकाळीच येऊन पोहोचले ना. झोपेतून उठवलं आणि मला त्यानं चला बाहेर उठव निघलो बोले. त्याचंच काम असलं पाहिजे हॉटेल्या. हो, का लयच का आपल्या मागं लागला पण नाही का. हो ना, परत जाय बा, पाय लवकर. हो, पाय लवकर त्या डायरीचा काहीतरी. हो, त्याचा विल्हेवाट लावतो लवकर. हो, आम्ही थांबतो आता बाहेर. हो, जा तुम्ही. म्हणलं इथं थांबू नका जास्त. फालतू कसं आहे, तुमचे नाव आहे त्याच्यात. हो, माझ्याबरोबर तुम्हाला टाकायचे ते. हो, तुम्ही तिकडे दूरच राहता. हो, काय होते पात्रा फक्त बाहेर. म्हणजे काय म्हणलं, काय गडबड काय म्हणलं, काय साठी आले पोलिस. ते बाबा खादोड्यानं कंप्लीट केली म्हणते ना आपल्या गावाल्याची. मग काय तर आपल्या गावात नाही क्रिकेटचा सट्टा चालला म्हणून. शांतारामच्या घरी मुद्देमाल आहे बा. हो, तर त्याच्या घरी धाड टाकली म्हणून त्याने पोलीस आहे ना. हो, तर म्हणून म्हणलं आता काय होते काय नाही. ते डायरीत आहे आपले नावं, ते काय सापडली. हो, झाला सत्यानाश. हो, म्हणून त्याला म्हणतो बा डायरी लवकर गायब कर. हो, तर ते गेला आता अंदरे, काय होते काय नाही. हो, तिकडे थांबू आपण पाहू आता काय होते. फक्त पात्रा आता काय होते तर चला तिकडे. काय करता आता कोणा. हो, एकाचे दोन 4 5 लोक जमा होती तर मला जा म्हणलं बा साहेब आले म्हणलं. हो, नीन म्हणलं धरून तुम्हाला. हो, गेले त्या आता ते बा. मी काय म्हणतो, हो, आपला जे विषय आहे हो ते आता तुम्हाला सांगतो मी काय काय नाही तर. हो, तर ते आपल्या टीपॉयवर ते डायरी नाही का. हो, ते पहा म्हणलं तुम्ही. हो, नाव आता त्याच्यातले. कायची लिस्ट कायची आहे, काय लोकांची नावाची दिसून राहिले बा. पैसे गिसे काय, मनोज पाटील 1000, काशीनाथ 500, बबन 500, झुंबर 500, शिवलाल टोयगोटे 1000, कंदीलबुडा 10,000, लक्ष्मण किरकिरी व मित्रमंडळ 10,000, माटी ढुटके मित्रमंडळ 10,000, गुंपाबाई घरफिरवे 10,000, मजूर वर्ग 6,000, डॅनी 500, मोठा 500, देवलाल 500, संतोष टुकटुके 1000, एकूण बेरीज 52,000. 52,000 आहे बा. काय गडबड काय आहे. आता तिकीट झाले 52,000. तर आता अजून 9,000 माय लिहून टाका शांताराम गणगणी. 61,000चं टोटल करून टाका. मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता 61,000 रुपये देऊन देतो. हो, तसं मी येतो तुमच्या संग पोलीस स्टेशनले. कारण की आम्हाला कसं आहे, आम्ही एक संकल्प केला गावाला आहे ना. हो, की बा 61,000 रुपयाचे हेल्मेट. हो, उष्णतामान जास्त आहे आता, मार्च महिना सुरू होते झाला समजा. आणि दंड भरपूर पडते लोकांना या महिन्यात. बा हेल्मेट नाही तर असं नाही तसं नाही. तर म्हणलं जे कोणी असा असला बा, हो, ज्याला हेल्मेट नाही त्याला आमच्या इकडून ते देऊन टाका. हो, किती रुपयाची 61,000चे जितके हेल्मेट होईल तेवढे तुम्ही ऑर्डर करा. आणि समजा पेपरला 2-4 ओळीची बातमी देऊन टाका की रामपूर वाशियाकडून बा 61,000चे हेल्मेट आम्हाला प्राप्त झाले. हो, बस झालं मग. बस तेवढं आमचं एक विषय होता. हो, तसे काही तुम्ही येत नव्हते. मी म्हटलं बा गंभीर विषय आहे. काय अर्धा 15-20 मिनिटाचा विषय होता. क्लिअर झाला. हो, मी पैसे घेऊन येतो आणि तुमच्यासोबत मी जरासं कसं वावरा लोक नाही तर मग कसं थोडंसं काम आहे मला, मी येऊन जातो. अरे बाबा, सांगा राजा, काय तुम्ही राजा एवढं चांगलं काम करून राहिले. येणार नाही का मी. हो, हे बा 61,000चे आपण बोलून घेऊन, विशेष म्हणजे ज्यानं मोठ्या मोठ्या रकमा दिल्या हो त्याला आपण पोलीस स्टेशनमध्ये बोलून सत्कार करू द्यायचा आजच. नाही तर मग सांगतो कसं. हो, पोलीस स्टेशनला बरं राहीन ते. हो, चालते मग. बिलकुल हे बा. हो, ज्यानं जास्त दिले हो त्याला बोलावा आणि बाकीच्या पेपरला नाव टाकून द्या सगळ्याची. उद्याच्या पेपरला बा. हो, असं म्हणजे बातमी आली कसं त्याला बरं वाटते. आणि मग हेल्मेट तुमच्या हिशोबानं बरोबर घेऊन बरोबर ज्याला आवश्यकता आहे त्याला देऊन टाका. बरोबर, काहीच हरकत नाही. उद्याच्या पेपरला देऊन टाकू आपण. बरं, चला येऊ का मग आम्ही आता. पैसे मग कसं सोबत घेता का मग पाठवता फोनपेनं. पैसे तर रेडीच आहे. हो, पैसे रेडीच आहे. हो, बस आता बॅग तुम्हाला देऊन देतो आणि तुमच्यासोबतच मी येतो. कारण की तिथूनच तर गोट्या घ्यायला लागतं मला आता. चला मग आता. हो, मी आणतो आणि पटकन चालले जाऊ मग. बरोबर, चला मग लवकर. हो, ठीक आहे ओके. आता काय म्हणते तर काय कंदीला म्हणजे कसं काय म्हणलं समजलं काय गडबड आहे तर.
ते काय होणार आहे मग काय तर हे बा करायला गेलो काय आणि उलटे झाले पाय मग काय तर आता काय होईल आणि कोणाला आता नोटीस येईन आणि कोणाला पुकारा येईन हो याचं काहीच सांगता येत नाही शांतीच्या घरी धाड पडली मला धाड हो ते आपलं खादोड्या नाही का रे त्यानं बहुतेक कंप्लेंट केली म्हणते हो सट्टेबाजी आपल्या गावात चालली म्हणजे क्रिकेटच्या मॅचमध्ये तर सगळे मुद्दे मला सहित हो शांतारामच्या घरी त्यानं धाड टाकली आणि सापडलं बी त्याच्या हातात मी ते बॅगही दिसली मध्ये आणि त्याच्या हातात ते आपलं ते लाईनी पाटील तुमची डायरी नाही का ती हिशोबाजी तेही त्याच्या हातात होती सांगळे साहेबाच्या नेलं बा शांताराम गाडीत बसून दिसला नाही का इकून गेली का तिकून गेली म्हणलं नाही इकून तर नाही गेली बा गाडी हो तिकडून गेली असून मग हो बापा म्हणजे असं झालं का होती सांगा आता डायरी सापडली नाही मग तर त्याच्या घरावर कुठेच आहे मग मला वाटेच तरी याचं भेव वाटेच मला मी आणलं सट्टेबाजीचं प्रकरण फालतू अंगलट नाही आलं पाहिजे तुम्ही म्हणून शर्यत पण मला अंदरून वाटेच ना मी आणलं का कोणा जर का पिन मारली ना सर घरावर गोटी येईन शेवटी आलेच मग जे झालं ते झालं पण आता पुढे काय मिळेल म्हणलं बघा आपल्याला पकडून का बघ आपल्याला अटक होईल का याच्यात अरे बाबा सट्टेबाजीमध्ये काय सोपं आहे का मग जमाना ते कठीण आहे मग लय मोठं कांड आहे नाही आता एक तर डायरी सापडली आपल्या ती लिहिली लाकडे सापडले शांताराम भाऊले उचललंय म्हणता राजा माहीत आता लुक करून नाही पुन्हा काय होती छाती चमचम करू लागली माही हो कसं होईन रे शिवला आता फोन येईन नाही आपल्याला फोन येईनच वाटते तर ते काहीच सांगता येत नाही आता हो आपला काही पुकारा येईन आपल्याला काही फोन येईन काही बोलावं हो नाही तर आपल्या घरी धाडे पडून द्यायची डबल उचलून येईन बी काही सांगता येत नाही हो आता त्यापेक्षा एक काम करू आपण घरी थांबण्यात मजा नाही आपल्याला लक्ष म्हणजे धाब्यावर जाऊन थांबू आपण काय होते काय नाही सगळी वार्ताही समजते हो म्हणजे आपल्याला तिथं लक्षात तरी नाही तर गावात थांबण्यात मजा नाही आता मी तेच म्हणून आलो कुठंतरी लपा लागते एक तर वावर आहे ना नाही तर कुठं ना कुठं हो पोलिस धरून येतेच आपल्याला 100% नाही का हो चला मग लक्ष म्हणजे धाब्यावर चालले जाऊ मग हो चला मला झुंबर ते आईला सांगून दे म्हणा हो म्हणा ते फोन घेऊन आला तर बंद करून ठेवा म्हणा म्हणजे टेन्शनचं काम नाही हो आपण काय करायचं ते पाहू मग पुढचं पुढे हो चला आता चला हो शांताराम भाऊचं काही ना काही आता काय होते समजणार असं वार्ता तिथं गेलं तू सांगून ये लवकर त्या याच्यापाशी येऊन दे ओळाखाली तिथच्या रस्त्यावरच्या बरं हो द्या ना बाकीच्या आवाज द्या भारताला आवाज द्या ना त्याची 10,000 आहे ना हो चला मग आलोच मी 2 मिनिटं अरे लक्ष्मण काय खरी गोष्ट आहे का म्हणलं हे आता गाडी गेली पोलीस लोकांची हो ते शांताराम होता बा हो झुमरायला म्हणलं कसं काय कुठं गेला तर ते म्हणे उचललं म्हणे द्यायले हो ते काय रातची मॅच झाली क्रिकेटची ते काय आहे तर खरं आहे गोष्ट आहे हो ना राजा हे नसते झाले आता मग काय तर हे सट्टा लावला म्हणते बा सट्ट्याच्या प्रकरणात अटकवलं म्हणते हो आता सांगून राहिले बा आता बाकीचे आले तिथून तर आता शांताराम बोलत नेलं म्हणते डायरी सापडली पैसे सापडले म्हणते मुद्देबाल आता आमचा नंबर काय होते काय नाही आता मोठं काळजीत पडलो आम्ही आता म्हणून आता जायच्या फिक्रीत आता गाडी आता शिवलाल भाऊची ते येऊ राहिली हो निघतो मग आम्ही आता वाटलंच तरी वाटलंच मग आहे ना असंच होते ना मग हाव केली की असंच होते हो मग आता इंका आता मारत्याच्यानं काळजीत आहे आता मुंगशीराम भाऊ त्यानं नाही लावले पण मारत्याचं नाव आहे म्हणते ते डायरीत नाही बाकी पोट्टेचं नाही म्हणते मित्रमंडळी याला म्हणते हो ना मग मला सांगते वाचले सगळे मग आलो भाऊचं नाव नाही कोणाचंच नाव मायाच आहे लक्ष्मण किरकिरे आणि मित्रमंडळ हो आलो मी गोत्यात आता काय करा आता माय तर स्पेशल नाव आहे पहिलं 1 नंबरला माय ना मनोज पाटील हो 1000 रुपये सांगा आता डायरी माहीच आहे काय करावं आपणचे धंदे आता काय होते काय नाही या प्रकरणात नाही आता मारत्याची वाट पाहून राहिलो येतो म्हणे बा गाड्या घेऊन येऊन राहिले ते आता काय होते काय नाही बा आता पाहा आता काय होईन तो आता हो आता डायरी तर नेली म्हणता हो तुमचा नंबर काही लागेल काही सांगता येत नाही काय आता खादोड्याला का नाही नसतेच का मारायच्या आपल्याच मागा लागला रामपूरच्या हो पाहा जरासं काही झालं की बरोबर ते टपणीवरच असते का अरे बाबा खादोडीचा हात आहे कायचीत नाही झालं मग फिटले तुम्ही आता अटकले पुऱ्या कायचीत नाही मागचं पुढचं एक करते ते आता पाहा आता आपण काही करू शकत नाही याच्यात तुमचं तुम्ही भोगा आता बरं चला येतो मग साहेब आता हो बॅगही दिली तुम्हाला आणि ती डायरी दिली आता हो तेवढ्या लोकांची नावं आणि तेवढं बाकीचं पेपरले उद्या हो तेवढं करून टाका आता हो हेल्मेटसाठी आता तुम्ही तेवढं अनुदान लोकायले कसं हो तेवढं कामी लावून द्या नाही हो असं कसं राजा थांबा तुम्ही चहा पाणी घ्या सत्कार करतो हो तुम्ही गडबड करू नका अर्धा घंटा थांबा आता इतकं तुम्ही राजा काम करून राहिलं चांगलं सत्काराचा काही विषय नाही म्हणा माया नाही झाला चालते पण बाकीच्या फक्त एक नॉमिनल फोन लावून द्या तुम्ही म्हणा बस सत्कारासाठी या म्हणा तुम्ही इतकं चांगलं काम करून राहिले म्हणा तर कसं आहे थोडंसं द्यायला मोठेपणा वाटते आता तुमच्यावर लिस्ट आहे 10,000 ज्याने नाही दिले हो त्याला तुम्ही समजा दोघांना फोन लावून पहा हो कसा विषय म्हणजे त्याला जरासं बरं वाटते मग उद्या मग पेपरला बातमी छापून द्या फक्त कसं हेल्मेटचा विषय नका काढू की बा हेल्मेट दिले बा असं तसं तुम्ही बा सत्कारासारखं चांगलं काम केलं बा एवढंच फक्त म्हणा हेल्मेटचा विषय कसा आहे गुप्त आहे म्हणजे मी त्याला सांगितलं नाही की बा आम्ही काय करणार आहोत त्यानं मावरच सोपवलं ते कोणतं बी समाजोपयोगी काम कर बा 61,000 आपल्याला खर्च करायचा तर मग आता आपल्याला हे करायचं आहे फक्त त्याला हेल्मेटचा विषय काढू नका अच्छा म्हणजे तुमच्यावर जबाबदारी सोपवली हो तुम्हाला वाटते आश्चर्यचकित झाले पाहिजे नाही का असं बरं ठीक आहे ना काहीच हरकत नाही उद्याच्या पेपरले त्याला समजतेस मग बरं त्याला म्हणतो फक्त सटकार आली याबा तुम्ही बाकी काही असो ठीक आहे मग जमला तर नाही का चांगली लट्टा होती द्यायची याचा फोन केल्यावर आता बरं लावा मग लावा ना आतमध्ये या बसू आपण तिथून लावून देऊ चला कोणाचा पांडे साहेबाचा वाटते नाही का आमचे तर बंद आहे सगळ्याचे तो पांडे साहेबाचा होय ना पण आता फोन करून जमन का आता आली अंगावर घ्यास लागणार शिंगावर थांबा पाहतो काय म्हणते तर हॅलो हा नमस्कार साहेब नमस्कार लक्ष्मण किरकिरे बोलतो म्हणलं बोला साहेब बोला
हॅलो, तर मी पांडे सर बोलतो म्हणलं. तर कसं आहे, आत्ता मी फोन लावून बघितले, मारोतराव ढुटकेचा फोन बंद आहे, आपलं सीतारामजी पवार यांचा बंद आहे, झुंबर घरफिरवे त्यांच्या आईचा फोन लावला ती बंद आहे. अरे असे कसे करता म्हणलं कामं तुम्ही राजा, इतके चांगले कामं तुम्ही करता आणि असे फोन काऊन बंद करून ठेवता? आता तुमचा लागला, बरं झालं ते. तर तुम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशनला येऊन जा म्हणला. हो, कसं आहे, आपल्याला सत्कार घ्यायचा आहे, भव्य सत्कार घेऊन घेऊ आणि उद्याच्या पेपरला येऊन देईन मग बातमी गितमी तुमची. येऊन जा म्हणलं लवकर मग. सत्कार आहे म्हणते नाही का? हो, चांगला कसा सत्कार असते माहिती आहे ना आम्हाला आता. हो, शांतारामचा झाला असं बहुतेक. हो 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 साहेब, हो ते पण कसं सत्काराला आलोच तुम्ही. तब्येत नाही बरोबर माहिती जराशी. आज जरा माया कसं म्हणजे जास्त खेप जा लागून राहिलं. जरा प्रकृती ठीक नाही राहिली माझ्या आज. नाही हो, असं म्हणल्यानं कसं जमणार आहे? हो, या आठ लागणच ना तुम्हाला. मग आता शांतारामची गणगणेचा सत्कार घेऊन राहिलो आम्ही. हो, लवकर येऊन जा तुम्ही बी. संग मग बरा. नाही नाही, मी काय म्हणतो त्याच्याच करून घ्या सत्कार. ते माय कसं आज जरा प्रकृती ठीक नाही, भलाही लागत तर उद्या मग सगळ्याला मी बोलावून घेऊन येतो तिथं. मारता धुटके येते हो एकटा आल्यापेक्षा. बरं बरं, ठीक आहे ना, ठीक आहे ना, काय हरकत नाही. हो बरं, मग उद्या पेपरले मग कसं बातमी टाकून देईन मग. हो, आता सध्या मग शांताराम गणगणेचा सत्कार घेऊन घेऊ तुम्ही. चला ठीक आहे, धन्यवाद. पाहू मग आता उद्या काय होते तर. कसं म्हणलं आता मारत राहा. झालं म्हणलं सगळे बोलावं आहे आता. या म्हणे सत्कार आले. हो, समजलं ना सत्कार कोणता आहे का? ना हो, समजलं ना, तेवढे समजत नाही का? हो ना, पण आता काय कसं करावं म्हणलं नाही. का शिवलाल भाऊ काही मार्ग काढा नाही तू. शिवलाल हे बा काही ना काही मार्ग काढायचे तू, नाही ते बा मोठं कठीण काम आहे. आता बोलावं तर आला आपल्याला. आता ते बहुतेक मला वाटते आपल्याला सत्काराला बोलावलं, पण आपण काही चाललो नाही. आता डायरेक्ट गाड्या पाठवून देईन ते आपल्या घरी. 100% उचलणार आहे आता. पण आपण इकडे समजा. आता पुढची काय रणनीती आखायचं कसं करा सांग बा मग आता. फरार व्हायचं का पोलीस स्टेशनला जमा व्हायचं, काय करा सांगा आता. नाही नाही बा, घाबरू नका. हो, कोणत्या गोष्टीतनी कसं माणसानं आत्मविश्वास ठेवायचा. हो, मी शांताराम भाऊले फोन लावतो, जरासं कसं साहेबाला सांगा म्हणतो. कारण की कसं आहे, आपण शर्यत खेळलो, आपण काय 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 सट्टा खेळलो का? कसं आहे बा, पहिल्यांदाच झालेलं आहे, डबल असं होणार नाही. असं तसं ॲडजस्टमेंट करून जमते का पाय तुम्ही. हो, एक मिनिट, शांताराम भाऊले फोन लावतो, चालू आहे का पाहू आपण. मग समजतेच आपल्याला. हो, आता ते पाय, आता तेच एक पर्याय राहिला आता. हो, पाया पड म्हणा, त्याच्या हातपाय जोड म्हणा. काही कर म्हणा, आपण मला आम्हाला वाचव म्हणा तू आता. नाही तर बस घरावर गोटीच आहे आमची. पैसे तर जाऊ दे, पैशाचा इच्छा नाही, फक्त आता कसं निपटता येईल तेवढं पाय म्हणा. नाटक करून जरासं. अरे नाही रे साहेब, बा फक्त 2 मिनिटं बोलतो बा. कुठं फोन नाही चाललो साहेब. 2 मिनिटात बोल द्या. मला घरचा फोन आहे ना, घरचा आहे ना. बरं बरं, आलो इकडे. बोल शिवल्या, काय नालायक कोणाचे लेख हो. फोन बंद करून ठेवले. अलीकडे आलो मी म्हणलं आता. या ना बा इथं. किती घोर झाला बे लेका, किती घोर झाला म्हणलं. अंदरपट्ट्यात कामाला आपलं ना, म्हणून तर आम्ही इथं धाब्यावर येऊन थांबेलो सगळे. हो म्हणलं काय म्हणते, काय म्हणजे म्हणणं काय द्यायचं. हो, आम्हाला बी जमा करणार आहे का? म्हणून तर होय, तुम्हाला काय कायसाठी बोलावलं मग? इथं का सत्कार आहे का तुमचा पुष्पगुच्छ देऊ? मग जमा करणार होते. तुम्हाला माहिती आहे का पांडे साहेब स्वभाव कसा आहे, गोड बोलते बरोबर. मग आता गाडी पाठवणार आहे तुमच्या घरी उचलाले. काय म्हणतो हो आता बा, सगळ्याचे नाव वाचले आहे ना, एका काही हिस्ट्री काढणं सुरू आहे आता. बा बरं जा शांताराम भाऊ, काय बा कसंही करा, हे कधी लाभायचं काही खरं नाही बरं. त्या संग बोला 2 शब्द. हॅलो हॅलो, अरे काय का शांताराम, काहीतरी करणार का? जरासं एवढा हुशार माणूस का तू? हातपाय जोडणं त्याच्या पांडे साहेबाला म्हणा बा, आपले किती संबंध आहेत म्हणा. या प्रकरणात त्या गमत गमत खेळलं म्हणा आम्ही. असं करणं काही ना काही. राजा माझ्या 2 कानफडीत दिल्या ना पहिले आल्या आल्या इथं. मग घरापासून तर असं नेलं जसं काय पाहुण्याला नेलं. इथं येऊन 2 दिल्या जांभाळात माया. मग काय तर माय मुले माहीत राजा, काय त्याच्या पुढे हातपाय जोडा आता. तरी कोशिश करूनच राहिलो म्हणा मी. हो, गंमत होतं असं तसं शर्यतच होती. पण आता ते काय ऐकलं पाहिजे बा त्यानं. अजून प्रयत्न करतो एक वेळ. काय राजा करणं, अजून करणं, अकात करणं तिथं. लडपड सुरू कर जरा, असं तसं दाखव ना जरा नाटक. काहीतरी कर, नाही ते पुरं गाव अंदरपट्टे देणार आहे. लवकर कोशिश करतो काहीतरी. आम्हाला फोन करून सांग बा काहीतरी, शुभ वार्ता सांग जरा. बरोबर, हो ते बस साहेब माझ्याकडेच पोर राहिले आता. हो ठेवतो मी, ठेवतो. हो करतो मी नाटक जरासं आता. हो हो हो, बरं हो साहेब, आलो साहेब, आलो साहेब. हो, ठेवा आता, ठेवा. बोला हो बुवा, काय राजा वाट पोरालो, अर्धा घंटा झाला. सांगा काय म्हणते साहेब, काय जमलं का मग ताल काही? काय सर राजा, तालच नाही जमी बा. हो, एक ताल बसला आता. हो, त्याचं कसं म्हणणं आलं, काही हरकत नाही म्हणे, गमतीचा विषय होता बा. पण ते कसं आम्हाला आली म्हणे खबर. हो, आम्हाला आमचं कारवाई करावंच लागते म्हणे. तर तुम्ही कसं आहे म्हणे, पहिल्यांदाच याच्यात आहे. हो, या दृष्टिकोनातून विचार करून राहिलो म्हणे मी. हो, तर आता एक काम करा म्हणे, तुम्ही जे मुद्देमाल जमा केला म्हणे, हो 51,000 आहे ना ते. हो, त्याच्यातनी अजून 10 टाका म्हणे समजा. हो, 61 करा म्हणे, 9 टाकून. हो, तर 9 मापाची द्या लागेल मला. आणि अशी 61,000 रुपये देऊन हो, एखादं असं चांगलं काम करा म्हणे की हे तुमचा झाकला पाहिजे. तर उद्या आपल्या पेपरला न्यूज येणार आहे. हो, तर मी त्याच्यात सुवर्णमध्ये काढला. मग मी म्हटलं बा, आम्ही हेल्मेट वाटून टाकू मग तेवढ्या पैशाची. तेवढं तसं काम करू शकतो बा. तर ते म्हणे काही हरकत नाही बा, तुमचा चांगला विचार आहे. आपण असं करू, याची हेल्मेट लोकांना वाटप करू, जायले नाही द्यायले. आणि तुमचं हे जे आहे हे प्रकरण सॉल्व्ह करून टाकू, जाऊ द्या आता. हो, कसं आहे सगळं गावाच्यात अटकलेलं आहे. आणि विशेष म्हणजे कसं आहे, गमतीचा विषय झाला. म्हणून आता डबल असे करू नका. ताकीद दिली तशी लिहून घेतलं मापासून की भविष्यात असं कधी काही होणार नाही.
मला जरासं ते बसली म्हणा दणके जाऊ द्या पण निपटलं. काय हो म्हणू का नाही म्हणू मग? हो म्हणलं बाबा कुठं का जेला जातं का मग? हो म्हणा, हो काही हरकत नाही म्हणा. एखादी बातमी देऊन देता म्हणा मग न्यूजले तशी. हो लागेल तर मिसली तर म्हणा तशी. ते म्हणे ते बातमी देऊन देतो म्हणे तुमचं नावही करतो म्हणे तसं. त्यामुळे काही विषय नाही म्हणे. एक तर तुमचं नावही होऊन जाते आणि विशेष म्हणजे खादोड्यावर बी प्रभाव पडते ना मग. त्याला वाटत असेल की बा आपण यायला अटकवायला गेलो. आपल्यावरच गेम उलटला बा. म्हणजे त्याच्यातही आपली सरशी होती. म्हणून मग आपण होस म्हणून टाकतो. जाऊ द्या मग आता. काय डबलचं स्वप्न होतं लेकाचं. हेही गेले आपले नाही का. जाऊ दे ना बा, गेले तर गेले पण वाचलो ना आपण. त्या खादोड्याला म्हणा उद्या पेपर वाचतो पण हराम करा. ठीक आहे ठीक आहे ठेवतो मग. घे निपटून घ्या आता. आता काही अडचण नाही ना, फोन सुरू करू ना सगळे. चला ठीक आहे मग ओके. पाहू आता उद्या नवीन विषय 5 वाजता. ओके.